नमस्कार मंडळी, प्रीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आपल्या चॅनलवर आपण वाळवणाची सिरीज सुरू केलेली आहे आणि याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओ पोस्ट देखील केलेला आहे. तर पहिला व्हिडिओ आपण वाळवणाचा जो केलेला आहे तो सांडगेचा केलेला आहे आणि दुसरा जो केलेला आहे तो आपण बटाटा आणि शाबूचे चकलीचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. ते तुम्ही तिथे जाऊन लिंकवर क्लिक करायचं आहे आणि ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर मंडळी, आज आपण तिसरी वाळवण सिरीज बघणार आहोत, भाग 3 बघणार आहोत. तर मंडळी, आपण आज बघणार आहोत तांदूळ न भिजवता आपण तांदळाची कुरवडी बघणार आहोत. तर त्याची पूर्वतयारी बघणार आहोत. तर आपण तांदूळ आणि पालकची कुरवडी बघणार आहोत. तर मंडळी, तर चला आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. पण सर्वात प्रथम आपण त्या कुरवडीसाठी लागणारी पूर्वतयारी करणार आहोत आणि पापड आपण कुरवडी आपण उद्या सकाळी उठून करणार आहोत. तर चला, त्यासाठी जी पूर्वतयारी लागते ती मी तुम्हाला सांगते. मंडळी, इथे मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे आणि 1 किलो तांदळामध्ये मी 100 ग्रॅम शाबू ऍड केलेला आहे. कारण की तांदूळ आपण भिजत घातलेला नाही, त्यामुळे त्याला चिकटपणा येण्यासाठी मी 100 ग्रॅम शाबू ऍड केलेला आहे. आणि तांदूळ सगळ्यात पहिल्यांदा मी तर मंडळी, तांदूळ मी पूर्णपणे ओल्या कपड्याने पुसून घेतलेला आहे आणि त्याला फॅन खाली वाळवून घेतलेला आहे, जेणेकरून त्याला जी पावडर लावलेली असते ते निघून जावे म्हणून. आणि अजिबात तांदूळ भिजवायची गरज लागत नाही. अतिशय छान कुरडई होते, एकदम पांढरी शुद्ध कुरडई होते. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, तुम्हाला देखील आवडेल. आणि आपण याच्यामध्ये पालक देखील ऍड करणार आहोत, तर ती तयारी आपण उद्या करणार आहोत. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी तयारी करायची आहे ती म्हणजे आपल्याला तांदूळ आपल्या गिरणीवरून दळून आणायचा. तर आपण तांदूळ दळून आणत असताना आपल्याला घरगुती गिरणीवरच तांदूळ दळून आणायचा आहे आणि एकदम बारीक तांदूळ दळून आणायचा आहे. त्यांना सांगितल्यानंतर कुरडई करायची आहे तर ते तांदूळ दळून देतात. त्या पद्धतीने आपण तांदूळ दळून आणायचा आहे. आणि जर तुम्ही मोठ्या गिरणीवरून दळून आणणार असाल तर त्यांना सांगावं लागतं की आम्ही याची कुरडई करणार आहे, किंवा तुम्ही तांदळावरच दळून द्या, जेणेकरून त्यांनी दुसऱ्या कशावरही दळून दिलं तर कुरडई आपली काळी पडू शकते किंवा कलर बदलतो. त्यामुळे तांदूळ आपल्याला घरगुती गिरणीवरूनच दळून आणायचा आहे. तर चला मंडळी, आता माझ्याकडे घरामध्ये छोटी गिरण आहे, तर मी त्याच्यावरच तांदूळ दळून घेणार आहे आणि एकदम 1.5 या चकतीनेच आपण तांदूळ दळून घेणार आहोत. तर चला मंडळी, आता आपण हा तांदूळ दळून घेऊया. तर मंडळी, आपण पीठ दळून घेतलेलं आहे. तर आता तुम्हाला मी पीठ दाखवते आणि आता कुरडई करण्यासाठी जे बाकीचं साहित्य लागणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, इथे मी तांदूळ बारीक करून घेतलेला आहे. आपण तांदळामध्ये शाबू देखील मिक्स केलं जातं, एकदम बारीक अशी त्याची पिठी तयार करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण पालक कुरवडी करणार आहे, त्यामुळे इथे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पालकची मी 1 जुडी घेतलेली आहे. इथे घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आपल्याला जे लागणार आहे ते. आणि इथे पापड खार घेतलेला आहे. तर 1 किलो साठी मी 25 ग्रॅम पापड खार घेतलेला आहे आणि पोहेचा चमचा 2 चमचे असं याचं माप आहे पापड खारचं. तर आता आपण जो पालक आहे तो पालक आता आपण लगेच बारीक करणार नाही, तर आपल्या पाण्याला उकळी आल्यानंतर पालक बारीक करणार आहोत, त्याची पेस्ट करणार आहोत. आणि या तांदळासाठी जे पाणी लागणार आहे ते पाणी, जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 2.5 पट आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे. तर चला, आता आपण पातेल्यामध्ये पाणी ओतून घेऊया. इथे मी तांदळाच्या 2.5 पट पाणी ओतून घेतलेलं आहे. अजून थोडंसं पाणी ओतून घ्या, जेणेकरून आपण यातलं पाणी उकळी आल्यानंतर थोडंसं काढून घेतलं तरी देखील चालेल. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाण्याला छान आपण उकळूया. तर उकळी आल्यानंतर पाण्याला आपण त्याच्यामध्ये पालक पेस्ट नंतर मीठ ते टाकून घेणार आहोत. तर म्हणजे इथे आपल्या पाण्याला उकळी आलेलं आहे. यातलं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि उकळी यायच्या अगोदर मी पालक पेस्ट केलेली होती. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आता पापड खार ऍड करूया आणि चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. पापड खार देखील खारट असतं, त्यामुळे मीठ आपल्या अंदाजे थोडंसं ऍड करायचं आहे. आणि आता आपण जी पालकची पेस्ट केलेली होती ते देखील याच्यामध्ये ऍड करून घेऊया. तर असं थोडं थोडं पीठ त्याच्यामध्ये टाकून हलवून घ्यायचं आहे. एकदम टाकलं तर त्याच्या गाठी येऊ शकतात, त्यामुळं थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर सोबत कोणाला कोण तुमचं करायला असेल तर त्यांना देखील करायला द्या.
जेणेकरून पीठ व्यवस्थित मिक्स होते आणि एकदम छान अशा कुरडया होतात. तर याच्या अशा कुरडया नक्की मंडळी करून पहा. तर मंडळी पीठ इथं आपलं छान असं शिजलेलं आहे आणि आता एक 15 मिनिटं याला वाफलत ठेवायचं आहे, असं झाकण ठेवून. आणि त्याच्यानंतर आपण कुरडई घालायला घेणार आहोत. तर मंडळी तयार आहे आपली 1 किलो पालकची तांदळाची कुरडई. जे तांदूळ आपण अजिबात भिजवलेलं नव्हतं, तर ही आखरी तांदळाची कुरडई आहे आणि एकदम छान झालेली आहे. तर ही मी 2 दिवस उन्हामध्ये वाळवलेली आहे. तर आता आपण तळून बघूयात कशी फुलते ती मी तुम्हाला दाखवते. तेल इथे गरम करायसाठी ठेवलेलं आहे. तर तेल आपल्याला कडकडीत तापून देतं. तेल अजून तापलेलं नाही. तर आता थोडंसं तापलेलं आहे. अजून थोडंसं तापूया, म्हणजे कडकडीत तेल तापून द्यायचं आहे, जेणेकरून कुरडई टाकल्यानंतर ती लगेच वर येईल. तर तळण तळण्यासाठी तेल कायम कडकडीतच तापलेलं असावं. तर मंडळी तयार आहे आपली पालकची कुरडई. अतिशय एकदम कुरकुरीत होते आणि तुम्हाला मी आवाज देखील ऐकवते. एकदम कुरकुरीत अशी होते. तर आता अशा कुरकुरीत पालक कुरडई करून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.